आपण ते सुभेदाराची सून सांगतो, कल्याणच्या सुभेदाराची सून मावळ्यांनी नजराना म्हणून राजाकडे आणली. सगळ्याला चरित्र माहिती, मी चरित्रात वेळ घालीत नाही. नजराना म्हणून राजाकडे आणली. 1 मिनिटाकरता चरित्र थोडं मागे घेतो. कल्याणच्या सुभेदाराची सून आपल्या मावळ्याने लुटली. काळ्या राती चमकत होतं तिच्या रूपाचं वन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. उचलली महाराज आणि घोड्यावरती टाकली. कोणी? मावळ्यांनी. आणि कुठं चालवली? छत्रपती शिवाजी महाराजाला नजराना म्हणून. ऐका 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 आता 1 मिनिटासाठी. माझ्या मावळ्या ती अशी होती जणू तिने जर पान खाल्लं तर गळ्यातून दिसत होतं. इतकी सुंदर होती, इतकी सुंदर लावण्य खनी स्त्री होती. पण ऐका मायबाप, त्या मावळ्याने उचलली, घोड्यावरती टाकली. काय असेल त्यावेळेचा प्रसंग, आणि कुठं आणली? राजाकडे आणली. प्रसंग बघा, मावळा उचलतोय, घोड्यावरती टाकतून राजाकडे घेऊन येतोय. पण एवढी लावण्य खनी स्त्री दिसल्याच्या नंतर सुद्धा माझ्या मावळ्याची 1 सेकंदाची सुद्धा नीती ढळली नाही. राजे चांगले वागले यात नवल नाही, माझा मावळा सुद्धा असा वागला की नीती ढळू दिली नाही.